बंधूंनो, मला जे सांगाव्याचे होते ते सांगितले। हा धम्म सर्वतोपरी परिपूर्ण आहे, त्यास लाछन कोठेच नाही। हिंदू धर्माची अशी काही तत्वप्रणाली आहे की त्यामधून उत्साहच निर्माण होऊ शकत नाही। हजारो वर्षापासून परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही मनुष्य ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही। मला सांगाव्यास हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती, ती मराठा होती, ती मला शिकवत नसे। लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती, मी मास्तरांना तसे सांगितले। मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरिता दुसरीकडून चपराशाला बोलाविले व याला नळावर ने असे सांगितले। आम्ही नळावर गेलो। चपराशाने मग नळ सुरू केला व मी पाणी प्यालो। मला शाळेत पाणी प्याव्यास मिळत नसे। पुढे मला डिस्ट्रिक्ट जजाची नोकरी देऊ केली होती, पण ती घोरपड मी गळ्यात बांधून घेतली नाही। माझ्या बांधवांचे कार्य मग कोण करील असे माझ्या पुढे कोडे होते, म्हणून मी नोकरीच्या बंधनात अडकलो नाही। मला वैयक्तिकरित्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही। तुमच्या डोक्यावर वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण अशी जी उतरड रचली आहे ती कशी उलटेल व मोडेल हा खरा प्रश्न आहे। म्हणून या धम्माचे ज्ञान सर्व प्रकारे तुम्हाला करून देणे हे माझे कर्तव्य आहे। मी पुस्तके लिहून तुमच्या शंका कुशंका दूर करीन व ज्ञानाच्या पूर्णावस्थेला तुम्हास नेण्याची सर्व प्रयत्न करीन। आज तरी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून वागले पाहिजे, मात्र तुमची जबाबदारी ही मोठी आहे। तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे। धम्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका। बौद्ध धम्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे, म्हणून आपण उत्तम रीतीने धम्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे। नाहीतर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीत आणला असे होऊ नये, म्हणून आपण दृढ निश्चय केला पाहिजे। हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबर देशाचा इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू, कारण बौद्ध धम्मानेच जगाचा उद्धार होणार। जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता राहणार नाही। हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे। आपणही काही संकल्प केला आहे, काही इच्छिलेले आहे, हे तरुणांनी लक्षात घ्यावे। त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनवू नये, आपल्या प्राप्तीचा निदान 20वा हिस्सा या कामी देईन असा निश्चय करावा। मला सर्वांना बरोबर न्याव्याचे आहे। प्रथम तथागतांनी काही व्यक्तींना दीक्षा दिली व त्यांना या धम्माचा प्रचार करा असा आदेश दिला। त्याप्रमाणे पुढे यश व त्याच्या 40 मित्राने बौद्ध दीक्षा घेतली। यश हा श्रीमंत घराण्यातील होता। त्यांना भगवंताने सांगितले, हा धम्म कसा आहे तर बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय, धम्म अधि कल्याण मध्य कल्याण पर्यावसान कल्याण असा आहे। त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे तथागताने आपल्या धर्माचा प्रचाराचा मार्ग तयार केला। आपणाला ही नवी यंत्रणा करावी लागेल, म्हणून समारंभानंतर दरेकाला दीक्षा द्यावी। दरेक बौद्ध माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे मी आज जाहीर करतो।